बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। एका 4 महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण झाले। माहिती मिळाली की घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने या मुलीचे अपहरण केले आहे। डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीस ताब्यात घेत 4 महिन्याच्या चिमुकलीची सुटका केली आहे। मात्र जेव्हा अल्पवयीन मुलीने त्या 4 महिन्याच्या मुलीचे अपहरण का केले याचा खुलासा केला, त्यानंतर पोलीस देखील हैराण झाली होती। 2 महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांनी गारमेंटमध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली आपल्या अल्पवयीन मुलगी आणि तिची आई व मावशी याच बांगलादेशहून डोंबिवलीला आणले आणि त्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले। इतकेच नव्हे तर त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई आणि मावशीला भेटू देत नव्हता। याचा राग काढण्यासाठी त्या अल्पवयीन मुलीने त्या 4 महिन्याच्या मुलीचा अपहरण केलं होतं व डोंबिवली पूर्व येथील पालवा परिसरात राहणारा सतीश रजत याची 4 महिन्याची मुलगी अचानक घरामधून गायब झाली। या संदर्भात मुलीचे वडील सतीश रजत यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, तर कल्याणचे DCP सचिन गुंजाळ, ACP सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादभाने यांच्या नेतृत्वात मुलीचा शोध सुरू झाला। याची माहिती पोलिसांना मिळाली असता सतीशच्या घरात काम करणारी मोलकरीण यांनी 4 महिन्याच्या मुलीचे अपहरण केले व मानपाडा पोलिसांनी सदरील मोलकरणीला शोधून काढले। यावेळी ती अल्पवयीन होती व तिला ताब्यात घेत 4 महिन्याच्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आली। दरम्यान पोलिसांनी पुढील तपास सुरू केला। मात्र जेव्हा पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीस विचारले की तिने 4 महिन्याच्या मुलीचे अपहरण का केले, तेव्हा तिने सांगितले ते ऐकून पोलीस देखील हैराण झाली। अल्पवयीन मुलगी बांगलादेशाची आहे। 4 महिन्याच्या मुलीचे वडील सतीश रजक यांनी 2 महिन्यापूर्वी या अल्पवयीन मुली व तिच्या आईला आणि मावशीला हे सांगून डोंबिवलीत आणलं की तो त्यांना एका गारमेंट कंपनीमध्ये काम लावणार आहे। यावेळी सतीश याने असे न करता त्या अल्पवयीन मुलीला देह व्यापार करायला भाग पाडले आणि 2 महिन्यापासून ही अल्पवयीन मुलगी देह व्यवसायाचे काम करीत होती। इतकेच नव्हे तर सतीश तिच्याकडून घरकाम देखील करून घेत होता। या मुलीला आई आणि मावशी यांना देखील भेटू देत नव्हता। याचा राग काढण्यासाठी या पीडित अल्पवयीन मुलीने सतीशच्याच 4 महिन्याच्या मुलीचे अपहरण केले। तर या पीडित अल्पवयीन मुलीला बांगला सोडून कोणतीच भाषा येत नाही। तर या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सतीश रजत आणि त्याचा चुलत भाऊ सचिन रजत या दोघांना बेड्या ठोकल्यात व महिलेला उल्हासनगर येथील बाल सुधार गृह या ठिकाणी पाठवण्यात आले। पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली। मानपाडा पोलीस ठाणे येथे दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी 4 महिन्याच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। 4 महिन्याच्या मुलाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून मानपाडा पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला। त्यामध्ये ज्याच्यावरती आरोप करण्यात आला होता ती 17 वर्षाची मुलगी त्या मुलाला घेऊन गेली होती। त्या 17 वर्षाच्या मुलीकडे चा तपास करून आम्ही तिला ताब्यात घेतलं त्या लहान मुलासहित। तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तपास केल्यानंतर असं दिसून आलं ती स्वतःच एक विक्टिम आहे। ती तिला मराठी, हिंदी, बंगाली कोणतीही भाषा बोलता येत नव्हती। ती बांगलादेशी असल्यामुळे म्हणून आम्ही एका दुभाषकाचा उपयोग करून तिची कहाणी जाणून घेतली। त्यावर आम्हाला समजलं की तिला तिच्या आईला आणि मावशीला बांगलादेशातून गारमेंट कारखान्यामध्ये नोकरी लावतो, दुकानात नोकरी लावतो या बहाण्याने इथे घेऊन आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। म्हणून यातील जी पीडित मुलगी आहे तिला आपल्या आईला भेटू दिलं जात नव्हतं, तिला कोंडून ठेवलं जात होतं। म्हणून तिने आरोपीच्या लहान मुलाला घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। अशी ती कहाणी होती आणि त्यामुळे तिची कहाणी ऐकून घेतल्यानंतर आम्ही तिला बांगलादेशात घेऊन येणारे जे 2 आरोपी आहेत सतीश रजक आणि त्याचा नातेवाईक यांना आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे।
पिटा ॲक्टखाली यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि तपास सुरू आहे. यातील पीडित जे लहान बाळ होतं ते त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात अटक केलेलं आहे. तसेच यातील पीडित मुलगी जी आहे की जी बांगलादेशी विक्टीम आहे, वेश्याव्यासाठी जिला आणण्यात आलं होतं, तिला शांती सदन उल्हासनगर येथे सुरक्षित एकामी मान्य न्यायालयाच्या आदेशाने ठेवण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंगसाठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.